बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त आणि त्यांचे सहकारी सालाबादाप्रमाणे आपण सोलापूर शहरामध्ये बकरीद ईद साजरा करत असताना सर्व समाजाच्या वतीनं सर्वप्रथम मी आपलं मनापासून शुभेच्छा देतो की आपण गेली अनेक वर्ष मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या राज्यघटनेच्या कायद्याचं तंतोतंत आपण पालन करताय आणि आम्हाला मदत करताय. त्याबद्दल आपलं आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे. सर्वप्रथम MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या माध्यमातून आमच्या ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री असतील किंवा त्यांचे आम्ही सर्व सहकारी असो, MIDCच्या हद्दीमध्ये साधारणतः 90 मस्जिद येतात. साधारणतः 63 मस्जिदांना भोंग्याची परमिशन ही फक्त न फक्त सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या सूचनेनंच मिळाली. त्याबद्दल पुन्हा एकदा MIDCच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व मस्जिदचे ट्रस्टी, मदरशांचे ट्रस्टी यांच्याकडून आपलं मी मनापासून आपलं आभार मानतो, अभिनंदन करतो की आपण एक धाडसी पाऊल उचलून आम्हाला कायद्यानं वागवण्याचा सन्मान आपण या ठिकाणी दिला. सर, या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलम दिल्या, 10 परिशिष्ट दिल्या, जेणेकरून या देशाचा गाडा राज्यघटनेवर चालतो. मात्र आता गेली या 5 वर्षांच्या कालखंडामध्ये देश एकच आहे, राज्यघटना एकच आहे. राज्यामध्ये कायद्याची इम्प्लिमेंट्स वेगळ्या आहेत. आता गोशांचा कायदा आमच्या महाराष्ट्रामध्ये लागू आहे, शेजारच्या राज्यामध्ये नाही, गोव्यामध्ये नाही, मिझोराममध्ये नाही, हिमाचल प्रदेशमध्ये नाही. अशा काही म्हणजे राज्य आहेत ते वेगळ्या वेगळ्या इम्प्लिमेंट्स आहेत. मात्र आमचा कुराण असं सांगतो, आपण ज्या जमिनीमध्ये पैदा होतो, ज्या जमिनीमध्ये राहतो, तिथला कायदा हा पाळलाच पाहिजे. तो कुठलाही कायदा आम्हाला जर सरकारने दिला असेल तर तो निश्चितपणे आम्ही पाळू. त्याबद्दल कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका, कुशंका असायचं कारण नाही. कारण इथं बसलेला कुरेशी समाज हा सक्षम समाज आहे आणि तो देवावर, धर्मावर आणि कुराणवर भरोसा ठेवणारा स्वाभिमानी कुरेशी समाज आहे. मात्र गेल्या 5 वर्षामध्ये या विशिष्ट समाजातील काही लोक उगूच वाघाला म्हणून भीती घालून चुकीच्या पद्धतीने कायद्याला ढळमळ करण्याचं काम करतात. यांना आपल्याला कुठंतरी रोख लावण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, याच्यावरील बिभत्सक असे प्रकारचे मेसेज जाणून बुजून त्या समाजाला होस्टाईल करण्यासाठी टाकले जातात. आता हा समाज इलिटरेट आहे, अज्ञानी आहे, शिक्षणामध्ये कमी आहे आणि ती लोक इरिटेट होतात आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी उभे राहतात. तर ती सहनशीलता कुरेशी समाजामध्ये आता आली पाहिजे, कारण आपल्याला कायदा सांभाळायचा आहे. आता या कायद्याप्रमाणे गोवंश हत्येमध्ये आता मॅडमनी सांगितलं की गाय असेल, गाईचा बछडा असेल, बैल असेल, या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. निश्चितपणे आपण आपल्या दिलेल्या सूचनेचा आम्ही पारंपरिकपणे निश्चितपणे आम्ही सन्मान करू, आपलं पालन करू. कुठल्याही प्रकारे त्याला हात लागणार नाही याची दक्षता मी कुरेशी समाजच्या वतीने घेतो. बरोबर आहे? बरोबर. समजा हात उपर करो भैया. कुठल्याही प्रकारची गोवंश हत्या होणार नाही याची जबाबदारी निश्चितपणे समाजाच्या वतीनं आता गेली 15 दिवसापासून आम्ही प्रिंट मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर, जमाती उलमाईन असेल आणि मी स्वतः देखील 2 ते 3 बाईट या समाजाच्या वतीनं सगळीकडे दिलेलं आहे की बाबा आपण कायदा हातात घेऊ नका, चुकीच्या पद्धतीनं काम करू नका. मोकासारखा कायदा जर आपल्या मुलांना लागला, आपल्याला लागला तर 5 वर्ष इथं आपल्याला जामीन होणार नाही आणि आपलं घर उद्ध्वस्त होईल, आपलं कुटुंब उद्ध्वस्त होईल. आपल्याला आपलं कुटुंब महत्वाचं आहे. कुर्बानी तर दिलीच पाहिजे, मात्र कायद्यामध्ये राहून दिली पाहिजे. हे आमचं सगळ्यांचंच मत आहे. बरोबर आहे ना? तर म्हणून याच्या व्यतिरिक्त जर एखाद्या वाहनामध्ये आताच माझ्या बंधूनं सांगितलं की म्हशी आणत असताना MIDCच्या हद्दीमध्ये काही म्हणजे स्वतःला गोरक्षक समजणारी लोक ती गाडी अडवली, पोलीस स्टेशनला आणलं आणि सांगितलं की हे गाडी म्हणजे हे कत्तलखान्याला चाललेत किंवा हे कापाला चाललेत. मग ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे त्याच्यात म्हणजे ह्याच्यामध्ये नाही, ती म्हैस जी आहे ही गोहत्यामध्ये येतच नाही. मग नंतर त्यांनी तो पैत्रा बदलून सांगितलं की बाबा हे म्हशी जे आहेत ते तुम्ही चोरीचे आणले का कोणाकडे आणले त्याच्या पावत्या द्या. आता तात्काळ ती घटना, तात्काळ त्या पावत्या ते आणू शकत नाहीत. ती लोक काय केली, ती म्हणजे ज्या म्हशी होत्या त्या म्हशी त्यांच्या गोशाळेला घेऊन गेल्या आणि ह्या माणसाला एक म्हणजे जो व्यापारी होता शेतकऱ्याकडून चिटकून आणला होता त्या पावत्या आणण्यासाठी त्याला 12 दिवस लागले. मग ती पावत्या आणण्यापर्यंत म्हणजे गोशाळेमधल्या माणसाकडे गेल्यानंतर तो म्हणतो मला 15,000 रुपये चाऱ्याचे द्या. त्या म्हशीची किंमत 5,000 आणि चाऱ्याची किंमत 15,000. हे कुठे शक्य आहे? तर तुम्हाला अधिकार दिला कोणी? आमचं पोलीस आयुक्तालय, आमचं पोलीस, महाराष्ट्राचं पोलीस या देशाच्या सक्षमपणे पोलीस असणारे पोलिसिंग राज्य आहे आणि आमचं आयुक्तालय कुठल्या संघटनेची
मदत घेईल असं मला स्वतःला वाटत नाही, कारण ती सक्षमता आमच्या आयुक्ताकडे आहे. गेल्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही आयुक्तांची सगळी ठळक कामं महाराष्ट्र शासनाकडे पाठवली आम्ही तुमच्या परस्पर, की आमचा एक कर्तव्यदक्ष अधिकारी शिरगावकर नंतर हा अधिकारी आम्हाला मिळाला. हे आमच्या सोलापूरकरांचं भाग्य आहे, की जो माणूस सोलापूर शहरातल्या 18 पगडी जातीवर कंट्रोलिंग करतोय असा अधिकारी मिळणं. कवाडे साहेब असतील किंवा आमचे अधिकारी आयुक्त साहेब असतील, ही सक्षमपणे पॉलिसी म्हणजे काम कंट्रोलिंगचं करतायत. निश्चितपणे मी पुरुष समाजाला या आयुक्तालयाच्या वतीनं निश्चितपणे आपल्याला आश्वासन देतो, या गोवंश हत्या व्यतिरिक्त जे असतील ते निश्चितपणे आपल्याला त्यांनी सहकार्य करतील. आणि ज्या ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने नई जिंदगी असेल, फॉरेस्ट असेल, नई जिंदगी असेल, ज्या ज्या ठिकाणी पाठीमागच्या आपण ठिकाणी 3-3 दिवसाचा त्यांना आपण महापालिकेच्या वतीनं कत्तलखाना प्रोव्हाइड केला होता. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था आणि DDT पावडर असेल, डॉक्टर असेल, ही व्यवस्था करून दिली होती. तीच व्यवस्था चालू वर्षी आपल्याला करून देतील महापालिका, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. कारण आमच्याकडे आता ते स्लॅटर हाऊस नाही, अशा प्रकारचे कल्पना करून चुकीचा अर्थ काढला जातोय. तर जरी स्लॅटर हाऊस नसेल तर आगामी काळामध्ये कुरेशी समाज एकत्रित येईल. राजू कुरेशी असतील, जुबेर कुरेशी असतील, की आता नवीन मंडळी पुढे यायला पाहिजे. कलेक्टरकडे गेलं पाहिजे आपण, महापालिकेकडे गेलं पाहिजे आपण, आणि स्लॅटर हाऊस त्यांच्याकडून बांधून घेतलं पाहिजे, जागा पण घेतली पाहिजे. हे आपण निश्चितपणे ही नोंद घ्यावी. आणि आगामी काळामध्ये स्लॅटर हाऊससाठी सगळा कुरेशी समाज एका ठिकाणी यायला पाहिजे. आणि जिथं जिथं आमची जरूर पडेल, हरिभाई शेख असतील, बाबा मिस्त्री असतील, शकील मौलवी असतील, आणि आम्ही स्वतः असू तुमच्या पाठीमागे राहू. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.